माझ्या वडिलांना तो इतका आनंद झाला आहे. आज सकाळी 7 वाजता त्यांनी एपिसोड बघितला आहे, जो लोकांपर्यंत अजून पोहोचलेला नाही आहे. लॉकडे फक्त ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर लॉकडे गेलो नाही. लोक शिव्या देत होते. सुरुवातीला मला त्या गोष्टींचा थोडा त्रास व्हायला लागला, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ते प्रेम आहे. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. वचन दिले तू मला ही मालिका खरं तर आजपासूनच तुमच्या भेटीला येते आणि या मालिकेतला एक मस्त दिमागदार चेहरा माझ्यासोबत आत्ता आहे, ते म्हणजे मिलिंद गवळी सर आहेत. खूप स्वागत आहे मिलिंद सर, कारण खूप दिवसांनी भेट झाली आणि मला फार छान वाटतं तुम्हाला भेटून. मला पण छान वाटतं तुला भेटून. थँक्यू सो मच. खरं तर तुम्ही आत्ता मगाशी म्हणालात तसं की अनिरुद्धला मागे टाकून त्याला पुसून नवीन कॅरेक्टर हर्षवर्धन हे उभं करायचंय. काय वेगळेपण सांगता येईल, कारण लोकांना दिसताना थोडासा ग्रे शेड, निगेटिव्ह भूमिका असंच दिसतंय. सो तुम्हाला ह्याच्यातलं वेगळेपण काय सापडलंय किंवा तुम्ही कशा प्रकारे तो वेगळा समोर आणणार आहात हर्षवर्धन? एकतर हा निष्णात वकील आहे. मला वकील करायचंच होतं. मी वकील कधी प्ले केला नाही. बरं, माझे वडील असिस्टंट कमिशनर म्हणून रिटायर झाले. ते कायद्याची इतकी जाण आहे त्यांना. आज 86व्या वर्षीसुद्धा ते कायद्याचं पुस्तक घेऊन बसतात. आज ते कन्सल्टन्सी करतात. फक्त माझा कल तिकडे नव्हता. म्हणजे मी कॉलेजनंतर याला बॉम्बे युनिव्हर्सिटीला M.Com म्हणून, आता मुंबई युनिव्हर्सिटी झाली, तर त्यावेळेला बॉम्बे युनिव्हर्सिटी होते. M.Comला ॲडमिशन घेतलं. M.Comला ॲडमिशन घेऊन मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला LLBसाठी पण ॲडमिशन घेतलं होतं. की एका वेळेला ते श्रीकांत जिचकर होते ना, त्यांच्याकडे जवळजवळ 30-40 डिग्र्या होत्या. तसं आपण एका वेळेला हे करूया. मग CAचं आर्टिकलशिप पण करत होतो. त्यावेळेला ती खूप ऊर्जा होती असं वेगवेगळं शिक्षण घेत. पण लॉचं काय होतं, अटेंडन्स 100% पाहिजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला, आणि त्यावेळेला मी नोकरी पण करत होतो रेडिओला. तर ते राहिलं. लॉकडे फक्त ॲडमिशन घेतलं, काही लेक्चर्स अटेंड केले, पण त्याच्यानंतर लॉकडे गेलो नाही. घरी वडिलांकडे एवढं कायद्याचं ज्ञान असून माझा कल तिकडे नव्हता. कलाकार म्हणून कलाक्षेत्रातून पण नियती फिरून तुम्हाला इथे घेऊन आली आहे. आता हा वकील आहे. आता हा नेगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, मला असं वाटतं हा लेखक, दिग्दर्शक किंवा वाहिनी प्रोड्युसर हे डिसाईड करतात. माझ्याकडे जेव्हा कॅरेक्टर येतं, जसं अनिरुद्ध देशमुखविषयी बोललं, तर मी कधीच त्याला नेगेटिव्ह म्हणून बघितलेलंच नाही. तो एक चांगला मुलगा होता, जो आईबापावर अतिशय प्रेम करणारा, मुलांवर प्रेम करणारा, बायकोवर अन्याय करतो पण तो कबूलही करतो. तो त्याचं चूक कबूल करतो, त्याचं प्रायश्चित्त घ्यायचा प्रयत्न करतो. असं ते खूप चांगल्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी मी विचार करून ते करत होतो. लोक शिव्या देत होते, तर त्या शिव्यासुद्धा सुरुवातीला मला त्या गोष्टींचा थोडा त्रास व्हायला लागला, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ते प्रेम आहे. लोकांना ते कॅरेक्टर आवडतं आहे आणि ते शिव्या देऊन ते माझ्याबरोबर फोटोही काढायला यायचे, माझ्याबरोबर छान गप्पाही मारायच्या त्या बायका, आणि काम खूप छान करताय त्यांना. तर मला असं वाटतं हे हर्षवर्धन जागीरदारचं कॅरेक्टर पण खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. की हा निष्णात वकील आहे, कायद्याची इतकी चांगली जाण आहे, कधी हरलेला नाही आहे. तो सक्सेसफुल वकील आहे. तो स्वतःच्या मुलाला सुद्धा त्यांनी वकील केलं आहे. त्याचे भाऊ वकील आहे, ती वकिलांची फॅमिली आहे, आणि हारणं हे त्याच्या शब्दकोशातच हा शब्दच नाही आहे. बरं, तो मुलालाही जेव्हा त्याला कळायला लागतं की वडील चुकीच्या माणसांची बाजू घेऊन लढताय, त्यावेळेला तो जेव्हा विचारतो की बाबा हे चुकीचं नाही आहे का, तेव्हा तो त्याला सांगतो की बेटा, मी कायदा बनवलेला नाही आहे, मी कायदा मोडला का? कायद्यातच जे दिलेलं आहे ते मी जज समोर मांडतो, आणि ती केस जज डिसाईड करतात त्याला शिक्षा द्यायची का त्याला सोडायचं. पण मी ज्या पद्धतीने कायदा जज समोर मांडतो त्याच्याने मी केस जिंकतो, माझा क्लायंट जिंकतो. तर माझं काम काय? तर माझ्या क्लायंटची बाजू मांडणं काम. कायदा करणं किंवा कायदा मी लिहिलेला नाही आहे. बरं, ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं का? तर वाटतं. मला दुःख नाही आहे का त्याच्याबद्दल? दुःख आहे, पण माझं काम काय आहे? माझं जे काम आहे, जसं डॉक्टरकडे एखादा टेररिस्ट ऑपरेशनसाठी आला, तर डॉक्टर असं म्हणत नाही ना की हा गुन्हेगार आहे, याला कोर्ट माफ करेल किंवा याला हे करेल, तरच मी त्याला ऑपरेट करेन. तो कोणी पेशंट आला तर तो डॉक्टर. मग तुम्ही डॉक्टरला हे म्हणता का तुम्ही एका गुन्हेगाराचं ट्रीटमेंट केलं? नाही. तसं वकिलाचं आहे की मी कोणाची बाजू घेऊन लढत नाही आहे.
माझ्याकडे क्लायंटची बाजू घेऊन मी कायदा तो खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ते. ते ते बघताना तो नेगेटिव्ह वाटला पॉझिटिव्ह वाटलापेक्षा तो काहीतरी मांडणार आहे जे प्रेक्षकांना त्याचं प्रबोधन पण होणार आहे. अनेक प्रेक्षक आहेत ज्यांनी अन्याय सहन केलेला आहे. नको बाबा कोर्टाची पायरी कोण चढेल. पण कदाचित ही मालिका बघून एक प्रेक्षक म्हणतो की नाही हा कायदा असा आहे, तर माझ्यावर अन्याय झाला की माझ्या वडिलांवर झाला किंवा माझ्या मुलीवर झाला किंवा ती मुलगी म्हणते की माझ्यावर अन्याय झाला, मी लढते, मी देणार साक्ष. तर आपण सार्थकी लागलं ना हे. मालिका तर करमणुकीसाठी करतो, डेली सोप आपण करमणुकीचं, पण करमणूक करताना कुठेतरी प्रबोधन करतोय, कुठेतरी नॉलेज देतोय. आणि हे जे कायदा आहे, लॉ आहे, याच्यापासून सामान्य माणूस खूप लांब आहे. तो नेहमी तोच विचार करतो की केसेस वर्षानुवर्ष चालतात, बरं कोर्टात असं होतं, कोर्टात तसं. खूप चुकीच्या समजुती लोकांसमोर आहेत, त्या मांडल्या जातील. पण तुम्ही आता विषय काढलात मिलिंद सर, की तुमच्या घरी म्हणजे वडील अभ्यास करतात ह्या सगळ्याचा किंवा ते पोलीस ऑफिसर ह्याच्यात आहेत, या क्षेत्रात आहेत. तुम्हाला आत्ता त्यांना वकिलीच्या भूमिकेत बघून, ॲटलीस्ट या भूमिकेत बघून जेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती? कारण त्यांना असं वाटलं असेल की कदाचित तुम्ही या क्षेत्रात यावं. तर आई किंवा वडिलांना असं असं वाटलं असेल की आता या भूमिकेत त्यांना पाहिल्यावर असं काय वाटलं? नाही नाही, माझ्या वडिलांना तर इतका आनंद झाला आहे. आज सकाळी 7 वाजता त्यांनी एपिसोड बघितला आहे, जो लोकांपर्यंत अजून पोहोचलेला नाही आहे. मला ते सकाळी उठून मला म्हणाले की एपिसोड बघूया, सकाळी 7 वाजता. ते खूप एक्सायटेड आहे. बरं, त्यांचं एक्साइटमेंट माझी ऊर्जा आहे. त्यांना ज्या वेळेला माझ्या भूमिका ते बघ, आई कुठे काय करते, त्यांनी एकही एपिसोड मिस केला नाही. बरं, हॉटस्टारवर बघितला नाही, वेळ मिळेल तसा. ती 7:30 वाजताची मालिका, किती काम असेल तरी ते सगळं काम सोडून मला 7:30ला मालिका बघायची असते. त्यामुळे ते सगळं त्यांनी 5 वर्ष सातत्याने. मग दुपारी 2:30 वाजता जेव्हा झाली तेव्हा ते म्हणाले बरं झालं, छान वेळ झाली आहे, तुम्ही कुठली वेळ टाका तरी ते बघायचेच. ते म्हणाले अरे जेवण वगैरे करून छानपैकी आपण ती मालिका बघू 2:30 वाजता, 2:30 ते 3, आणि त्याच्यानंतर मग मी जरा अर्धा पाऊण तास पडतो. आणि मग तर एकतर कायद्याचं इतकं ज्ञान, एक्झॅक्टली. 86 वर्षाचे आहेत तरी आजही कायद्याचं पुस्तक उघडून बसतात. भाजीवाला असू दे किंवा कोणीही त्यांच्याकडे आल्यानंतर ते आजही पोलीस स्टेशनला जातात, आजही वकिलांशी बोलतात, आजही प्रत्येकाला ड्राफ्ट करून देतात की कुठली कसं काय. आत बरं, मला खूप भीती वाटायची, कारण प्रत्येकाला त्यांना काहीतरी सांगितलं ना की आज प्रोड्युसरने असं केलं तसं केलं, तर म्हणलं केस टाकू. मला धडकीच भरायची. म्हटलं पप्पा नको, कोण जाईल कोर्टात वगैरे. नाही नाही, तुझ्यावर अन्याय झाला आहे तर आपण केस टाकू. अशी एक केस आम्ही टाकली माझ्या करिअरमध्ये. एक केस वडिलांनी इन्सिस्ट करून कोर्टात टाकली, जी मी कोर्टात जाऊन ती विड्रॉ केली. त्यामुळे त्यांच्यासाठी मला ही भूमिका म्हणजे आत्ता करिअरमधली सगळ्यात बेस्ट भूमिका जर असेल तर हर्षवर्धन जागीरदार वकील, निष्णात वकील. त्यामुळे मी शूट करायला जातो. आत्ता पण परवा शूट करून आल्यानंतर आम्ही बसलो होतो पुस्तक घेऊन, अरे हा विषय घेतला का, हा कायदा घेतला का, मग बदलला आहे. CRPCचं माझ्याकडे आता ना पूर्ण लिस्ट आहे की कायदा जो होता IPCचा, तो नंतर त्याच्यात अमेंडमेंट झाल्यानंतर ते चेंज झाल्यानंतर ते हा कायदा जो होता तो आता कुठला झाला आहे, तर सगळी माझ्याकडे लिस्ट आहे. आता मला अभ्यास चालू झाला आहे माझा लॉचा. म्हणजे तेव्हा केला नाही लॉ, आता मी करणार आहे. Yes. पण आता त्यांनी तुम्ही म्हणालात की सकाळी सकाळी एपिसोड पाहिला एक काहीतरी रिॲक्शन देतात ना, की आता वकिलीच्या वेशात असं बघूनही त्यांना एक काहीतरी रिॲक्शन आली असेल, त्यांनी काहीतरी एक गोड कमेंट दिली असेल. काय कमेंट दिली त्यांनी बघून? नाही, खूप छान काम झालं असं मला म्हणाले ते, की खूप छान एपिसोड, छान आहे, खूप भरलेला एपिसोड आहे, इतका खर्च करतात किंवा इतकं शूट करतात, असं असं त्यांनी त्या एपिसोडचं कौतुक केलं. आणि तो एपिसोड बघून मग आज मी इथे आलो आहे. पण ही खरं तर कौतुकाची थाप आहे. कदाचित त्यांना असं वाटलं असेल, की कधीतरी तुम्ही आयुष्यात हे वकिली कराल आणि आता त्याच भूमिकेत तुम्हाला बघायला मिळतं. त्यांना खूप आनंद झाला असेल नक्कीच. पण ही भूमिका तेवढीच कठोर पण आहे. तुम्ही म्हणाल तसे निष्णात वकील आहेत. त्यांना सगळ्या लूपहोल्स माहिती आहेत या कॅरेक्टरचे. तर
एक म्हणतात ना, की काहीतरी एक वेगळा अभ्यास करावा लागतो. ती बोलीभाषा असेल, ती शैली असेल वकिलाची. ही आता तुम्ही कुठून ग्राफ्स्केप केली आहे किंवा कुठे पाहिली आहे, की हे आपल्याला साकारायचं असताना आपण काही गोष्टी बघतो किंवा काही गोष्टी फॉलो करतो. तुम्ही ही देहबोली, बोलीभाषा हे सगळं कसं आणि कुठून घेतलंय? एकतर स्क्रिप्ट हातात आल्यानंतर त्याच्यावर अभ्यास सुरू होतो. शशांक सोळंकी मित्र आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर बरंचसं आमचं या कॅरेक्टरविषयी त्याचे विचार आणि हे त्यांनी मला सांगितले, ते समजून घेतले. भरत जी डायरेक्टर आहेत, त्यांचे विचार आहेत. मला असं वाटतं की एक टीम जी आहे, लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांनी याच्यावर भरपूर अभ्यास केलेला. मी तर खूप उशिरा या पिक्चरमध्ये येतो. जेव्हा शूटिंग करायच्या आधी माझ्याकडे हे सगळं 1 महिना आधी आहे. तर त्याच्या आधी यांनी जवळ वर्षभर त्याच्यावर काम केलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये हर्षवर्धन जागीरदार कसा आहे तो समजून घेऊन मग आत्ता शूट करताना मी त्याच्यात माझे माझे इनपुट्स टाकत जातो. तर आता ती सुरुवात झाली आहे. आता आम्ही एक 10-15 दिवस झाले शूटिंग करतोय. तर आता हळूहळू ते कॅरेक्टर माझ्या म्हणजे हाती पकडमध्ये लागतंय. येतं, हाती लागतंय. पण याच्यात आम्ही बघितले निरंजन पण आहे आणि तोही माझ्या तुमच्या मुलाची भूमिका साकारतोय. तो पुन्हा एकदा ते ट्युनिंग आम्हाला बघायला मिळणार आहे. जे आम्ही अनिरुद्ध आणि अभिचं बघितलं होतं, ते आता आम्हाला पुन्हा कदाचित बघायला मिळणार आहे. कसं झालं आणि जेव्हा कळलं, की आता पुन्हा एकदा निरंजन आहे तुमच्यासोबत, काय दोघांमध्ये बोलणं तरी झालंय? खूपशा लोकांना माहीत नाही आहे, की निरंजन आणि मी आई कुठे काय करतेच्या आधी, एक्झॅक्टली आधी, हां. तू अशी जवळी राहा या मालिकेमध्ये बाप आणि मुलगा प्ले करत होती. ती पण शशांकचीच सीरियल होती. त्यामुळे ही आता लागोपाठ तिसरी सीरियल आहे ज्याच्यात तो मुलगा आणि मी वडील प्ले करतोय. आणि सातत्याने इतकं काम करून बरं सिमिलर तसेच कॅरेक्टर्स करून ते इतकं अंगवळणी पडलेलं आहे की म्हणजे मी त्याला त्या मुलासारखंच रागवतो पण आणि तेवढा जीवही लावतो आणि खूप छान वाटतं मला. अचानक सेटवर आम्ही भेटलो तेव्हा मला कळलं की अरे तो मुलगा आहे. आधी मला माहीत नव्हतं. मला खूप आनंद झाला मला. तर ती मजा येते. अर्थात ते ट्युनिंग आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल, पण कदाचित वेगळ्या स्वरूपातलं असेल. पण मिलिंद सर या एवढ्या गॅपमध्ये आई कुठे नंतर तुम्ही हिंदी मालिका केली किंवा आणखीन बऱ्याच गोष्टी करत होतात. ही मालिका आली तेव्हा लगेच हो म्हणालात, की म्हणतात ना आपण काही वेगळे प्रोजेक्ट्स हातात घेतले असताना आपण थोडंसं नाकारतो, थोडा वेळ घेतो. तसा वेळ घेतला? नाही, नाही. मला एक तर शशांकबरोबर काम करायचंच असतं. कारण शशांककडे माझा कम्फर्ट झोन असतो. स्टार प्रवाह हे माझं आई कुठे काय करते मध्ये स्टार प्रवाहाने मला इतकं भरभरून दिलं आहे. फक्त मालिका म्हणून नाही, तर आम्ही बरेचसे इव्हेंट्स ज्यावेळेला केले, तर स्टार प्रवाहाने एक कलाकार म्हणून मला खूप छानपैकी एक्सेप्ट केलं. एक मी नेहमी म्हणतो, की एक फॅमिली ॲटमॉस्फिअर स्टार प्रवाहाबरोबर असतं. त्यामुळे मला नाही म्हणायचं दुसरं कारण असं काही नव्हतं. माझं फक्त होतं, की कुठले पेंडिंग प्रोजेक्ट्स असतील. म्हणजे याच्या आधी पण एक मालिका मला करायची होती स्टार प्रवाहावर, पण मी त्यावेळेला हिंदी करत होतो. सूरज बडजात्यांची राजश्रींची सिरियल करत होतो, मनपसंद की शादी. त्यामुळे मला करायची होती तरी, पण हे कसे योग पण जुळून यायला लागतात आणि करेक्ट ती मालिका संपली आणि ही मालिका सुरू झाली. म्हणजे एक्झॅक्टली त्याच्या 2 दिवसांनी मी ही मालिका करायला घेतली. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी हे डेस्टिन्ड आहे. कुठेतरी मी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं, पैसे भरले, आई-वडिलांचे कष्टाचे पैसे भरले, पण मी लॉ केला नाही. केलं नाही. हां. आई-वडिलांनी एवढं कष्ट करून माझ्या कॉलेजची फी भरली होती हं. आणि लॉचा अभ्यास राहिला. तर तो मला सगळं इथेच म्हणतात ना, बरोबर. कर्म पूर्ण करा. तुम्हाला ते मला ते लॉचा अभ्यास करावा लागला. वडिलांचे पुस्तकं मी आमच्या बुक रॅकमध्ये वडिलांच्या पुस्तकांकडे कधी मी ढुंकून बघितलं नाही. लॉची पुस्तकं पूर्ण त्यांचा एक अख्खा सेक्शन आहे आणि मला असं झालं की यार मी थोडा जरी अभ्यास केला असता तर मला आज इतका कष्ट करायला लागले नसते. आता मला परत लहान मुलासारखं किंवा कॉलेजमध्ये गेल्यासारखं तो अभ्यास करायला लागतं. नक्कीच. पण ह्या गॅपमध्ये तुम्हाला सतत निगेटिव्ह भूमिका येत होत्या का वेगळ्या प्रकारच्याही ऑफर येत होत्या? नेमकं काय होतं? म्हणजे एखाद्या मालिकेला हो बोलताना आपण विचारही करतो तसा? निगेटिव्ह पॉझिटिव्ह असा मी कधी विचार केला नाही. आता मनपसंद की शादीमध्ये जो राजाराम प्ले केला तो इतका प्रेमळ बाप होता त्या मुलीचा, की खूपशा लोकांना असं हळहळ वाटायची की त्याच्याविषयी की तो इतका इतका मुलीसाठी खूप काय काय करतो.
त्यामुळे आणि मी निगेटिव्ह पॉझिटिव्ह कधी विचारच नाही केला. मी एक कॅरेक्टर म्हणून विचार करतो. त्या कॅरेक्टरचे प्लस आणि मायनस पॉईंट्स, त्याचे स्वभाव, त्याचं हे. तर ही भूमिका मला खूप छान वाटते. खूप छान ऑथर बॅक्ड अशी भूमिका आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे ही भूमिका करायला. हर्षवर्धन जागीरदार. आणि तुमच्या जे लाडके कलाकार आहेत तुमच्यासोबत काम करणार अनुष्का आणि इंद्रनील त्यांनीही तुमचं खूप कौतुक केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की सतत त्या सरांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य असतं. म्हणजे काहीही असू दे, रोल फक्त ते कट होतं, रोल जेव्हा सुरू होतो तेव्हा. पण अदरवाईज दिवसभर ते एवढे स्मितहास्य घेऊन असतात की तेवढं आम्हालाही पॉसिबल नाहीये. काय त्याचं गुपित आहे असं म्हणता येईल आणि प्रेक्षकांना सांग त्यांना माहिती नाही, ती एनर्जी त्यांच्याकडनंच मी घेतो. इतके टॅलेंटेड, इतके हार्डवर्किंग, तुम्ही एपिसोड बघितल्यानंतर लक्षात येईल त्या अनुष्काने ज्या पद्धतीने काम केलंय, हे आत्ताचं जे जनरेशन आलं आहे आणि मला तर एकदम तिच्या वयाची मुलगी आहे आणि मी तिच्याकडे बघतो तेव्हा माझा असा ऊर भरून येतो की किती कष्ट करतात. आणि कदाचित आम्ही या वयाचे होतो किंवा आम्ही आयुष्य खूप कॅज्युअली घेतलं होतं. आम्ही खूप आयुष्य फार फार असे ॲम्बिशियस नव्हतो किंवा प्रवासात आलो. नशिबाने आईवडिलांचा सपोर्ट होता म्हणून इथपर्यंत हे केलं. पण ही मुलं खरंच पॅशनेट आहेत. त्यांचं पॅशन बघूनच मला पॉझिटिव्हिटी मिळते किंवा ऊर्जा मिळते. तिचं नावच ऊर्जाचं आहे. आणि इंद्रनीलबरोबर तर मी एक सिनेमा केला होता. त्यामुळे तिथे आमची छान मैत्री झाली होती. आउटडोअरला आम्ही वाईमध्ये शूटिंग करत असताना तेव्हाच मला त्या मुलामध्ये स्पार्क दिसला होता. तर आणि आता मुलगा प्ले करतोय. आणि कसं होतं की ज्यावेळेला तुम्ही कॅरेक्टर्स प्ले करता, तर ते कॅरेक्टर्स प्ले करताना तुम्ही लेखकाने दिलेले डायलॉग्स किंवा ते विचार एकमेकांशी आदानप्रदान करता. पण ते झाल्यानंतर जेव्हा तुम्ही मेकअप रूममध्ये बसता, त्यावेळेला आपल्याला माणूस कळतो, त्याचे विचार कळतात, त्यांची जिद्द कळते, त्यांचं स्ट्रगल कळतो. आणि मला खरंच कौतुक वाटतं या पोरांबरोबर. मला खरंच अभिमान वाटतो किंवा मला एक समाधान वाटतं की मला या सगळ्या पिढीतल्या अशा प्रतिभावान लोकांबरोबर काम करायला मिळतं. अशा अशा अनुष्का आहे, इंद्रनील आहे. आणखीन आमच्या सेटवर बरेचसे असे कलाकार आहेत त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं आणि मजा येते. मला खूप आवडतं हे सगळं. मला असं वाटतं हीच केमिस्ट्री आता आम्हाला बघायची पडद्यावर, जी आम्ही आता ऑफस्क्रीनही थोडी-थोडी बघतोय. प्रेक्षकांना ती पडद्यावर खूपच छानरित्या पाहायला मिळेल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद मिलिंद सर. पुन्हा एकदा भेटून खूप छान वाटले आणि खूप शुभेच्छा तुम्हाला या मालिकेसाठी आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. थँक्यू. लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना माझे खूप खूप आभार.